नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आज आपण भेट देणार आहोत वासोटा या किल्ल्याला। काल रात्री आम्ही पुण्याहून बामणोली जवळ शेंबडी मठ या गावी आलो। पुणे ते बामणोली हे अंतर 140 किलोमीटर आहे। शेंबडी मठ ते वासोटा किल्ला अशी बोट सर्व्हिस उपलब्ध आहे। त्या बोटीमध्ये बसून आम्ही वासोट्याला निघालो। आमची बोट शिवसागर जलाशयातून वाट काढत काढत चालली होती। जलाशयातील पाणी हे सूर्याच्या प्रकाशात चमकत होते। जलाशयाच्या सभोवताली घनदाट झाडी दिसत होती। मित्रांनो, वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे आणि तो अनेक दुर्ग यात्रींचा आवडता किल्ला आहे। थोड्याच वेळात समोरच आम्हाला वासोटा किल्ला दिमाखात दिसू लागला। नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलातील एक अनोखे दुर्गरत्न आहे। कोयना धरणाचे म्हणजे शिवसागर जलाशयाचे हे जलाशय तापोळ्यापर्यंत पसरलेले आहे। सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे। कोयना धरणाचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते। आमची बोट वासोट्याच्या पायथ्याला पोहोचली वासोटा किल्ल्याच्या गेटमधून आम्ही आतमध्ये एंट्री केल्यावर तेथे वन विभागाकडून चेकअप झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो। जावळीचे जंगल खूपच घनदाट असल्याचे भासत होते।
वाटेत डोंगरातून येणारे झरे दिसत होते. त्यामध्ये काळी बेडूकही पाहिले. क्षणभर आम्ही त्यात ओले झालो. तर झराच्या कडेलाच झाडाखाली मारुतीची मूर्तीही पाहायला मिळाली. मारुती रायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. त्या साईडने घ्या का जरा पुढं चला चालत राहा. चला मित्रांनो, वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी 2 दरवाजे आहेत. त्यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो. समोरच एक मारुतीचे बिनछपराचे मंदिर आहे. या मंदिरापासून प्रमुख 3 वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. मारुतीच्या देवळाकडून डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबू कड्यापाशी येऊन पोहोचते. या कड्याचा आकार इंग्रजी यू अक्षरासारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आपल्याला आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा होय. बाबू कड्यावर उभ्या राहिल्यावर समोरच आपल्याला जुना वासोटा दिसतो. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. उजव्या बाजूस जाणारी वाट काळकाईच्या ठाण्याकडे जाते. वाटेतच महादेवाचे एक सुंदर मंदिर लागते. मंदिर हे काळा पाषाणात बांधले गेलेले आहे. याची वास्तूही व्यवस्थित बघायला मिळाली. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जातो. या माचीला पाहून आपल्याला लोहगडाच्या विंचू काट्याची आठवण येते.
आणि याच माचीला काळकाईचे ठाणेही म्हणतात. तिकडे गाव बी आणि दो किधर है? या माचीवरून दिसणारा आजूबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड आणि कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मित्रांनो, एकदा तरी वासोटा किल्ल्याला आपण भेट दिली पाहिजे. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.